श्री स्वामी समर्थ मंडळी, बघू शकता हे आम्ही कुठं आलो आहे. मस्त असं फिरायला आलो आहे. पावसाचं वातावरण झालं आहे आणि कसं आहे, वरून धो 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 पाऊस पडतो आहे. पावसात चहा प्यायचं, वडापाव खाणं, हे सगळं चाललं आहे. भूक लागली म्हणलं तर चाऊ तनिष्का असं भूक लागली म्हणताना चहा प्यायला बसलो होतं ना. चहा प्यायला बसलेल्या जाग्यात चला तर म्हटलं आता भूक लागल्या म्हणताना थोडंसं वडापाव घ्या म्हणल्यावर त्यांना वडापाव घेऊन दिलं आणि वडापाव खात मस्त असं वडापाव घेऊन मग खात चहा पिणं. तनिष्का पण चहा प्यायचं म्हणती, कधी मला दूध मागती, कधी चहा मागती. आता घरच्यासारखं तिथं बाहेर कसं येईल. पावसाचं वातावरण तर इतकं सुंदर वातावरण झालं आहे. डोंगर, पावसाचे दृश्य एवढं मस्त असं स्पॉट होतं ना. व्हिडिओ काढायला एवढं मन रमलं होतं. तिथून निघून वाटलं तर असं इतकं छान वातावरण होतं. निसर्गरम्य पावसाचं आणि तसंच हणलेले वडापाव आमचे चाऊचे पप्पा खाते तेच वडापाव आणि बस लोक खाल्ले बरं का. कमी घ्या म्हणलं तर काय घेतलं नाही त्यांनी. पुरं झालं म्हणल्यावर तिथं ताटात त्या प्लेटमध्ये चाऊ एक वडा ठेवून उठले, त्याचे पप्पा एक वडा ठेवून उठले. मग आता काय करायचं. आता ते काय थंड झाल्यावर परत घरी आल्यावर चांगलं लागत नाही, काय नाही. तिथं पोट भरून खाल्ले होते आणि कुठलं घरी आल्यावर चांगलं लागते. नाही म्हणलं तर जाऊ दे म्हणलं. आता घ्यायला घेतला, जाऊ द्या ठेवा म्हणलं. मग ठेवून दिले. तसंच बघा हे बघा आता चाऊ आणि तनिष्का मला अजून चहा पाहिजे म्हणून तनिष्काला अजून परत चहा घेऊन दिलं. चहा पिले. चहा पिऊन झाल्याच्या नंतर मग अजून मी मला ते पाहिजे हे पाहिजे. तनिष्काचं चालायचं आता काय सांगायचं. तर तिची मम्मी पाव घेतले ते खायला. मम्मीचं पाव सोबत ते पाव खाल्ले. मग तिथून झालं ना आमचं बाहेर फिरून झाल्यावर आम्ही चला तर म्हटलं आता डीमार्टचा घरचा काय सामान नव्हतं का आणि सामान आणायला डीमार्टला जाऊन तसंच बाहेरला बाहेरून निघून डीमार्टला गेलो. तर डीमार्टला सामान आणायला गेल्याचं घेतं. चाऊ बी बसत नाही ना, तनिष्का बी बसत नाही. आता डाळ मिक्स करते ती, डाळीत तांदूळ मिक्स करते ती तिथं डीमार्टमध्ये जाऊन. हे बघा असं त्याच्यातलं करते ती. आणि तांदूळ ते बासमती तांदूळ ह्या बारीक त्याच्यात घालते. बारीक तांदळातले बासमती तांदळामध्ये असे करतात. मग जे काय लागायचं घरचं सामान ते ठेवून आलं तर थोडं कसं आता सामान होतं पण थोडं मोजकं साखरपत्ती नव्हती. मग तसं ते आता रक्षाबंधन आल्या म्हणून माझ्या मुलीनं राख्या बी घेतली. तसंच लहान मुलांसाठी तसं तर तिनं ऑनलाईन मागविल्या सोडा. भावासाठी ती माझ्या भावाला बी तिच्या भावासाठी पण ऑनलाईन मागवल्या तिनं. तरी पण म्हणलं आता लहान पोर आहे ती, त्या माझी बहिणीचे नातू आहे ती, माझी बी नातू आहे ती, त्यांच्यासाठी चला तरी घेऊन यावं म्हणून मग ते तिथून डीमार्टमधून राखे घेतले. मग तसंच आता चाऊला नाईट पॅन्टीन होत्या, परत घरी लेवाला पण नव्हते. काय करायचं म्हणलं. मग तनिष्काला पण नव्हते टी शर्ट, चाऊला टी शर्ट नव्हते. मग त्यांच्यासोबत त्यांनी बी घेवलेले आहेत म्हणून मी काय केले, मला बी आमच्या ह्याला घ्यायचं किटूला माझ्या नातीला म्हणून घेतलं. हे तनिष्काच्या पप्पाने घेतले काळी पॅन्ट नाही म्हणून. कसं तर तिथं कामावर गेलेल्या जाग्यात कपडे घाण होते करते तर डाग बी पडते चांगल्या कपड्यावर पॅन्टीवर म्हणून ते तसे घेतले. तर मग आता लहान लेकराच्या चिल्लर करायचं कपड्याचंच बाजार झाल्यास भरपूर असं. तनिष्काला बी काय नव्हते वाटते. मग तनिष्काला पण घेतले, चाऊला घेतले. तनिष्का चाऊ म्हणजे माझी नाती आहेत बरं का, माझ्या मुलीच्या मुली. मग तसंच माझ्या त्या मुलाच्या मुलीला पण मी किट्टूला पण घेतले. आणि कसं किट्टी घेतलं तरी बी मन काय भरत नव्हतं का. आणि लहान कपडे चांगले होते. बघा हे चाऊचं आहे आमच्या टी शर्ट छान आहे का. आणि मला सांगा चाऊला पसंत नव्हतं काय नाही. नगवय करलं ती काही करलं ती चाऊ. मग तिला घेतलं तरी पण मी तिनं नगवय करत चाली घरापर्यंत. आता राहू दे घेतलीच तरी घे, नाही तर राहू दे म्हणून तिची मम्मी रागावली आणि बाटल्या घेतली. पाणी प्यायच्या बाटल्या बारीक लेकरासारखी बाटली ते करता त्याला स्वच्छ धुता येत नाही, करता येत नाही. तसं तरी बी रडून तिने तेच बाटली घेतली. तिच्या मम्मीने घेतली स्टीलची बाटली. मग तसंच आपलं दूध घेऊन आलं. मग चला तर मग म्हटलं घरी जावं ना, पुन्हा भेटूया. तो